आजचं हे सगळं रिसेप्शन खरं तर माझ्या आणि एजंटच्या लग्नासाठी असायला हवं होतं, पण तू फसवून माझी जागा घेतलीयस एजंटच्या आयुष्यात आणि आता मलाच विचारतेस की मी इथे काय करतेय? हे बघ श्वेता, मी परत तुझी माफी मागते, पण अगं त्या दिवशी ना खरंच सगळं बास लीला बास. त्या दिवशी काय झालं, कसं झालं, नक्की काय घडलं हे जाणून घेण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये आणि तुझं अनेकदा खोटं बोलून झालंय याविषयी. आणि कसं आहे ना, एखादी गोष्ट परत परत सारखी सारखी बोलल्यावर ती खोट्याची खरी होत नाही. मला फसवून माझ्यावर अन्याय करून तुम्ही सगळे आनंदातच दिसताय मला, हो की नाही? पण तुमचा हा आनंद मी आता खूप काळ टिकू देणार नाही. हा मी इथे आज सगळ्यांना तुझ्या आणि एजंटच्या लग्नाचं सत्य सांगायला इकडे आले. आय स्वेअर लीला, तुझ्यामुळे आणि एजंटमुळे माझी खूप बदनामी झाली हा, आणि त्या सगळ्याचा सूड घ्यायला मी आज इथे आली आहे, कळलं? हे बघ श्वेता, का एजंटची यात काही चूक नाही. एजंट त्यांच्या घरच्यांची काही चूक नाहीये. सगळं माझ्यामुळे झालंय, सगळी माझी चूक आहे. तू मला शिक्षा दे ना. नाही, तुला शिक्षा होणारच आहे. पण या सगळ्यामध्ये एजंटची काहीच चूक नाहीये असं कसं म्हणू शकतेस तू? म्हणजे स्वतःला एवढे परफेक्शनिस्ट म्हणवतात ना ते. मग हे एवढं सगळं घडल्यावर खरं तर त्यांनी तुला धक्के मारून लग्नाच्या मांडवातून बाहेर हाकलून द्यायला हवं होतं. पण त्यांनी काय केलं? त्यांनी तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीला स्वीकारलं आणि माझ्यावर अन्याय केला. आता या अन्यायाची त्यांना किंमत मोजावी लागली. एजंटचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. हे काय? ही तू केलेल्या चुकांची कबुली. काय? याच्यावर मी सगळं लिहिलंय की कसं तू त्या दिवशी मला फसवून लग्नाच्या मांडवात माझी जागा घेतलीस, मग मला बेशुद्ध करून बाथरूम मध्ये कसं लॉक करून ठेवलंस. सगळं लिहिलंय मी याच्यावर. यु नो व्हॉट, आता मी हा कागद मीडियाकडे देणार आहे आणि सगळ्यांना माझ्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगणार. मग उद्याच्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये, सगळ्या न्यूज चॅनल्सवरती तुझ्याबद्दल, एजंटबद्दल, तुम्ही केलेल्या सगळ्या खोटेपणाबद्दल छापून येईल. मग एजे कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचे होणार नाही. आणि असं झालं ना लीला, तरच आता माझ्या मनाला शांतता मिळणार आहे. हे बघ, तू प्लीज असं काय करू नकोस. तू एकदा माझं बोलणं ऐकून घे. नाही लीला, नाही. मी आता तुझंच काय, मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये. माझी काहीही चूक नसताना, मी काहीही केलं नसताना तुम्ही सगळ्यांनी खूप अन्याय केलाय माझ्यावर. त्यामुळे आता मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाहीये. श्वेता थांब. हे बघ, मी तुला इकडनं जाऊ देणार नाहीये. लीला मला सोड. अजिबात नाही. लीला हात सोड, मला जाऊ दे. नाही म्हटलं ना. हे बघ, मी काही वाटेल ते झालं ना तरी सुद्धा तुला एजंटची बदनामी करून देणार नाहीये. त्याचं काय ना, आता काही दिवसांपूर्वीपर्यंत मी लीला मोहिते होते, पण आता लीला जहागीरदार आहे. जहागीरदारांची सून आहे मी. आणि त्यामुळे मी माझ्या चुकीची शिक्षा माझ्या नवऱ्याला किंवा सासरच्यांना भोगू देणार नाही, कळलं? काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस? प्रेस रिपोर्टर्स आलेत, त्यांना तुमचा आणि लीला मॅडमचा डिटेल इंटरव्ह्यू करायचा आहे आणि जरा घाईत आहेत ते. लीला स्टेजवर बोलव, मी आलोच. हा चाल. मी आणतो लीला मॅडमना, पण त्या आहेत कुठे? म्हणजे
नाही म्हणजे तुम्ही म्हणालात ना लीला मॅडमना घेऊन ये, म्हणून मी तुम्हाला विचारतोय ते आहेत कुठे. इथेच कुठेतरी असेल स्वरूप. जाऊन शोध तिला. हा मला काहीच माहिती नाही सर. अहो मी इकडे आल्यापासून सगळ्यांशी बोलतोय, सगळ्यांना भेटतोय, पण लीला मॅडम मला कुठेच दिसल्या नाहीये. रिस्पॉन्सिबल गर्ल. मी घेऊन येतो तुला. एजे थांबा, आम्ही शोधतो तिला. आज आम्ही तिला कुठलाही गोंधळ घालू देणार नाहीये. हो, मी तिला तिच्या रूमकडे जाताना बघितलं. म्हणजे त्या साईडला मगाशी जात होती तेव्हा बघितलं मी. हा आम्ही बघतो. मी जाऊन बघून. चला आपण आज जाऊयात. या आजी. बोल ना आता. काय झालं? बोल. काय करणार आहेस तू? काही करू शकणार नाहीयेस तू, कळलं? असं तुला वाटतंय? हे बघ, मी जर माझ्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता लग्नाला बसू शकते ना, तर मी एजेंटची इब्रत वाचवण्यासाठी काय वाटेल ते करू शकते. काय मूर्ख आहेस ग तू लीला? हा, मूर्ख आहेस. तुझ्याच्याने एक काम धड होत नाही. तू काय करणार आहेस ग? हा, लग्नात काय ते एकदा माझ्या जागी बसणं जमवलंस म्हणून आता तू काय उगाच वाटेल ते बोलायला लागलीयस? काही करू शकणार नाहीयेस तू आता, कारण आता पाणी डोक्याच्या वर गेलंय, कळलं ना? लीला, लीला दार उघड. लीला, लीला दार उघड. तू अशी जाऊ नाही शकत आता. Congratulations, AJ. And nice party. थँक्यू. ग्लॅड यू लाईक इट. तुम्ही रिफ्रेशमेंट घेऊन जा. नक्की. प्लीज गो अहेड. मॅडम 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 उशीर का झाला आणि एजे सर कुठे उत्तर द्यावं लागेल. उशीर का झाला आणि बाजूला सरका सरका बाजूला. तुमचे जे काय प्रश्न आहे आमच्या सरांना विचारा. बाजूला वा. या 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 मॅडम या या या. थांबा हो थांबा. या मॅडम लीला मॅडम या तुम्ही इथे. या वरती या तुम्ही. थांबा तुम्ही खाली खाली थांबा. खाली थांबा. बाजूला. किती सुंदर आहे ना एजंटची बायको. हो ना, किती साधी आहे. जागीरदारांच्या घराची सून आहे, पण गर्व बिलकुल नाहीये. हो ना. माझी मुलगी आहे आणि तुम्हाला म्हणून सांगते, खूप जपलंय हा मी माझ्या मुलीला. लहानपणी ना बदामाच्या तेलाने मालिश करायची रोज, अशी चोळून चोळून. म्हणून बघा कसं तेज खोलून आलंय. हो का? बदामाच्या तेलाने? मला नाही आठवत बरं. जरा गप्पा बसा. नको तिकडे तोंड उचकटू नका. सवयच आहे तुम्हाला वाईट. वहिनी, ही एकटीच का स्टेजवर गेलीये? बघ ना, हिच्या जागी माझी श्वेता असते ना तर किती छान झालं असतं. या लीलामुळे ना सगळा गोंधळ झालाय. काय चाललंय तुमचं? हे जे कुठे त्याचं टेन्शन आलंय मला. ते यायच्या तिने काही गोंधळ घालायला नको. गप्प बसा जरा. शी इज युजलेस. वेळेची किंमतच नाही. आईने सांगितलं म्हणून तिच्याशी नीट वागायला लागतंय. मॅडम, लग्न झाल्यावर ती सगळीकडे एकत्र जायचं असतं, पण मग तुम्ही एकट्याच का आलायत? एजे सर कुठे आहेत? त्यांना भेटायचं नाहीये का आम्हाला? वहिनी, एजे कुठे गेलेत? आतापर्यंत यायला हवे होते ते. कुठे राहिले ते? एजंटच्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी खास कारण असतं.
यावेळी सुद्धा काही खास कारण आहे का? मला वाटतं ना आज त्यांनी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज प्लॅन केला असेल. असू शकतं. लीला मॅडम, आम्हाला एजंटने असं सांगितलंय की आजचं हे जे रिसेप्शन आहे एका खास कारणासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे. पण इतका वेळ झाला अजून एजंट आलेच नाही आहेत. आम्ही अजून किती वेळ एजंटची वाट पाहायची? झालं, संपलं सगळं. तर ही लीला काहीतरी मोठा गोंधळ घालणार बघ. वहिनी, लीलाने गोंधळ घातला म्हणजे आपल्याला शिक्षा मिळणार. आपण चादर घेऊन यायला हवं होतं. तिथून बाहेर यायची सोय तरी झाली असती ना. सरू, लीला मॅडम बोला की तुम्हाला एजंटने असं काही सांगितलंय का की मीडिया समोर काही बोलायचं नाही? बोला मॅम. नॉनसेन्स. एवढं सांगून सुद्धा ही मुलगी गोंधळ घालतेच. आईला लीला एवढी का आवडते? गॉड ओनली नोज. हे बघा, असं काही नाही. मुळात जहागीरदारांच्या घरीत सुनांवर कुठली बंधनं घातली जात नाही. आणि मी काही बोलत नाहीये कारण एजे इथे नाहीयेत. मी त्यांच्या येण्याची वाट बघते म्हणून मी काही बोलत नाही. ह्याचा अर्थ त्यांनी मला काही बोलायला मनाई वगैरे केली असं नाही. मग तुमच्या पतीच्या वतीने तुम्ही बोला, तुम्ही आमची संवाद साधा. आपण एजे येण्याची वाट बघूया, ते येतीलच. मॅडम काहीतरी बोला, आम्हाला उत्तरं हवी आहेत. तुम्ही शांत नाही बसू शकत. एजे सर कुठे आहेत? आम्हाला उत्तरं हवी आहेत. तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला, उत्तरं द्या मॅडम, आम्हाला उत्तरं हवी आहेत. एजे सर कुठे आहेत? ते का लेट झालेत? ठीक आहे, मी सांगते इथे एजेनी का बोलवलंय ते. तुला कोणी काहीही प्रश्न विचारला तर तू काय करायचंस? काय करायचं? तू फक्त एजंटकडे बघायचं, ते उत्तर देतील. आजवर मावशी आईनी माझ्या जन्मापासून सगळ्यात छोट्या चुकांबद्दल मलाच दोष दिला. पण आज पहिल्यांदा देवाने मला सगळ्या चुका सुधारण्याची संधी दिली. माझ्याशी लग्न झाल्यामुळे एजंटची खूप बदनामी झाली. पण जे घडलं त्यात खरं तर माझी काहीच चूक नव्हती. त्यांचा केलेला सन्मान त्यांना फक्त मीच परत मिळवून देऊ शकते. मला त्यांचा कितीही राग आला तरी त्यांच्या घरच्यांची बदनामी होईल असं मला वागायचा काहीही हक्क नाही. त्यामुळे आता काहीही झालं तरी सगळ्यांना खरं काय झालं ते कळायलाच हवं. मॅडम, मिस्टर परफेक्शनिस्ट अशी एजंटची ओळख आहे. पण मग तुम्हाला आता त्यांच्याबरोबर लग्न करून कसं वाटतंय? किंवा ते फक्त परफेक्शनिस्ट आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं का? नाही, तसं नाही आहे मॅडम. तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? आणि कोणी कोणाला प्रपोज केलं होतं? प्रपोज नाही केलंय ते. मॅम, नक्की तुमचंच लग्न एजंटशी ठरलं होतं ना की कोणी दुसरी मुलगी होती? बाबा कुठे आहात तुम्ही? ती लीला एकटीच स्टेजवर गेली आणि पूर्ण मीडियावाल्यांनी तिला घेराव घातला. काही प्रश्न विचारताय. बाबा तुम्ही जिथेही असाल ना लवकरात लवकर इथे या. व्हॉट? दार उघडा.
नाही मी काय म्हणते, एजेंना येऊ दे, आपण थांबूया जरा त्यांच्यासाठी. अच्छा, म्हणजे मीडिया समोर तुम्ही काय उत्तर द्यायचे नाही, तुम्हाला असं सांगितलं का एजंटनी? नाही, असं काही नाहीये. मग तुम्ही बोलत का नाही आहात मॅम? मीडिया समोर नाही बोलायचं असं काही तुम्ही ठरवलेत का, किंवा तुम्हाला एजंटनी असं काही सांगितलंय का? मी बोलतेय की. नाही मॅडम, तुम्ही बोलत नाही आहात आणि आम्हाला उत्तर हवी आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, नक्की तुमचंच लग्न एजंटशी ठरलं होतं ना, की कोणी दुसरी मुलगी होती? हो, वेगळी होती. वेगळी मुलगी होती? कोण? तिचं नाव काय? श्वेत. मी आता बघत राहू शकत नाही, मी एजंटला घेऊन येते. दुर्गा वहिनी, बाबा येत आहेत. पण मग लीला मॅम, अचानक एजंटनी तुमच्याशी लग्न का केलं? आणि जर मग तुमच्याशी लग्न केलं, मग त्या दुसऱ्या मुलीचं काय झालं? म्हणजे एजंटसारख्या जबाबदार व्यक्तीकडनं हे असं काही घडेल ही अपेक्षा मी नाही करू शकत. म्हणजे एजंटनी एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय. हे बघा, तुम्ही एजंटना काही बोलू नका. त्यांची सगळ्यात काहीच चूक नाही. त्यांना तर माहितीही नव्हतं की त्यांचं कोणाशी लग्न होतंय. लीला मॅम, तुम्ही हे खरं सांगताय की तुमच्यावरच्या प्रेमापोटी एजंटनी त्या मुलीला फसवलं? अहो, कसलं प्रेम? प्रेम वगैरे काहीच नाहीये. त्यांना काय, त्यांच्या सुनांनाही मी आवडत नाही. मी सगळं खरंच बोलतेय. तुम्हाला सुरुवातीपासून काय झालं ते माहिती नाहीये ना, म्हणून. मग तुम्ही सांगा काय घडलं ते. आम्ही सगळं ऐकायला तयार आहोत. सांगा. मी खूप वेंधळी, उगाच काहीतरी गोंधळ घालीन. आणि नको, आपण थांबूया. ते येतीलच आता. थांबूया आपण. अच्छा, तुमचं म्हणणं आहे तुम्ही तर इतक्या वेंधळ्या आहात, मग एजंटनी तुमची निवड का केली? मीडिया समोर बायको म्हणून त्यांनी तुमचं नाव पहिले घेतलं होतं, मग ही दुसरी मुलगी कुठून आली? म्हणजे एकेची निवड करून दुसरीची लग्न करताना एजंटना काहीच नाही वाटलं? हे त्यांना शोभतं का? हे बघा, तुम्ही काही बोलताय. त्यांनी माझी निवड नाही केली, म्हणजे मीही त्यांची निवड नाही केली. म्हणजे मला तर खरं तरी लग्न करायचंच नव्हतं, पण इतकं प्रेशर होतं की मला करावं लागलं. पण या सगळ्यात एजंटची किंवा त्यांच्या घरच्यांची काही चूक नाहीये. खरंच चूक तर माझी आहे. माझं चुकले, मी त्यांची माफी मागायला हवी. चांगलंच माहितीये की एजंटशी लग्न करण्याची काय, त्यांच्या समोर उभं राहण्याची पात्रता नाहीये माझी. आपल्याला कधीच कोणाच्या आयुष्याशी खेळायचा अधिकार नसतो. पण परिस्थितीच अशी होती ना, म्हणून मला एजंटशी आणि त्यांच्या घरच्यांशी खोटं बोलावं लागलं. त्यांची काही चूक नाहीये. मी त्यांना त्रास दिलाय. आता मी दिलेला त्रास तर काही कमी होऊ शकत नाही, पण एवढं मात्र नक्की की त्या त्रासासाठी एजे मला देतील ती शिक्षा मला मान्य आहे. निदान त्यांनी तरी माझ्यातली अपराधीपणाची भावना कमी होईल ना. तुम्ही बघताय का लीला काय बोलतीये? काय करू मी या मुलीचं? आपण काहीही करू शकत नाही. आपण जर मध्ये पडलो ना, की आपल्या लेकी समोरचे प्रश्न अजून वाढतील, त्रास होईल तिला.